गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज संकष्टी चतुर्थी. इथे तर आहेच, बहुतेक भारतातही आहे मला वाटतं. आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण श्री गजाननाच्या स्वरूपाचं चिंतन करण्यासाठी सर्व भाग्यवान एकत्र झालेलो आहोत. खूप छान दिवस. आणि श्री गणपती अथर्वशीर्ष
नावाच्या उपनिषदाच्या 5व्या मंत्राचा आपला अभ्यास सुरू आहे. मागील सत्रामध्ये आपण पहिल्या 3 उपमंत्रांचा अभ्यास पूर्ण केला. या 5व्या मंत्रामध्ये जी उपमंत्र आहेत त्यातली पहिली जी 3 उपमंत्र, सर्वं जगरिदं त्वत्तो जायते, सर्वं जगरिदं त्वत्तस्तिष्ठति, सर्वं जगरिदं त्वयि लयमेष्यति, हे ते 3 उपमंत्र यांचा आपण अभ्यास म्हणूया, विचार म्हणूया, मागच्या सत्रामध्ये पूर्ण केला आपण, की हे सर्व जगत श्री गजाननापासून निर्माण होते. त्वत्तो जायते, त्वत्तस्तिष्ठति म्हणजे त्याच्याच आधारावर राहते, टिकते म्हणूया, आणि त्वयि लयमेष्यति म्हणजे त्याच्यातच लय पावते, असा त्याचा वाच्यार्थ. आणि त्याचा लक्ष्यार्थ आपण समजून घेताना जगताचं स्पष्टीकरण करणाऱ्या 5 वादांचा आपण विचार केला होता. थोडीशी उजळणी प्रवेशासाठी, विषय प्रवेशासाठी. आपण पहिला जो वाद होता त्याला ईश्वर कारणवाद असं म्हटलं. साध्या भाषेत ईश्वराने हे जग निर्माण केलं. मग आपण विवर्तवाद किंवा मायावाद, तिसरा सर्वब्रह्मवाद, मग वस्तुप्रभावाद आणि मग अजातवाद, अशा या 5 वादांचा आपण सविस्तर विचार केला. या व्यतिरिक्त दृष्टीसृष्टीवाद, सृष्टीदृष्टीवाद, आरंभवाद इत्यादी इतरही अनेक वाद आहेत. आणि वाद म्हणजे स्पष्टीकरणाची पद्धत, सिस्टीम, अप्रोच, हा सगळा विचार आपण मागच्या वेळेला केला होता. आता हे जग निर्माण झालेलं आहे हा अध्यारोप स्वीकारून, एक एक शब्द मी मुद्दाम हळू बोलतोय कारण शास्त्रीय शब्द आहेत. अध्यारोप आहे, आरोप आहे. हा अंतिमतः आपण अजातवाद मागच्याला बघितला होता, की जो सांगतो जग झालेलं नाही आणि आम्ही तर म्हणतो जग झालेलं आहे, आमचा अनुभव आहे, त्या जगात बसूनच आम्ही बोलत आहोत, ऐकत आहोत इत्यादी. माझा नेहमीचा आवडता दृष्टांत, की अंधार आहे हा माझा अनुभव आहे, सूर्याच्या दृष्टीने अंधार अस्तित्वात नाही. हा फार सुंदर दृष्टांत आहे समजायला पटकन आपण काय बोलतोय. मग अंधार गृहीत धरून बोलणं सुरू आहे, साध्या भाषेत बोलूया, कारण आपल्या सर्वांचा अनुभव आहे, तो अंधार आहे. त्यामुळे आता हे जग निर्माण झालेलं आहे म्हणून त्याला अध्यारोप फारसं त्या शास्त्रीय विवेचनात न पडता आपण आत्ता एवढं पुरेसं आपल्यासाठी, कधी आला विषय तर पुढे बघूया, एकोहम बहुस्याम वगैरे. पण हा अध्यारोप स्वीकारून ते गजाननापासून निर्माण झालं, श्री गजाननाच्याच आधारावर ते राहतं किंवा टिकतं, आणि शेवटी श्री गजाननातच त्याचा लय होतो, ते लय पावतं, असं आपण शिकलो मागच्या वेळेला. आणि ही जी ईश्वराची भूमिका आहे, कारण जगाची निर्मिती करणं, सांभाळ करणं, योग्य वेळ आली की ते नष्ट करणं, हे कार्य कोणाचं आहे? हे ईश्वराचं कार्य आहे. म्हणजे ही भूमिका ईश्वराची आहे. म्हणजे या भूमिकेत श्री गजाननाला काय म्हणतात? ईश्वर म्हणतात. आणि आपल्या या ईश्वर भूमिकेचं वर्णन करताना भगवान श्री गोपालकृष्ण सुद्धा 9व्या अध्यायात बोध करतात. काय म्हणतात? सर्व भूतानि कौंतेय प्रकृतीम यांती मामिकाम कल्पक्षये पुनस्तानी कल्पादौ विसृजाम्यहम विसृजामी अहम, असा त्याचा पदच्छेद आहे. सर्व भूतानि कौंतेय,
म्हणजे काय? कौंतेय हे कुंतीपुत्र अर्जुना. अर्जुनाला उद्देशून भगवंत बोलतायत की कल्पाचा, थोडं थांबलो मी जाता जाता, अजून एक मुद्दा आठवला तोही सांगून जातो. माहिती असेल कदाचित आपल्याला, पण भगवद्गीता कोणी कोणाला सांगितली हो? माहिती आहे आपल्या सगळ्यांना, गोपालकृष्णाने अर्जुनाला सांगितली. मग भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण उवाच आहे का कुठे? बारकावे असतात हा. जर भगवंतानी म्हणजे गोपालकृष्णांनी सांगितली तर मग काय पाहिजे? श्रीकृष्ण उवाच आहे का एका तरी अध्यायामध्ये? मग काय आहे? भगवान उवाच. हे सगळं कशासाठी बोललो? भगवान गोपालकृष्ण भगवद्गीता भगवद्गीतेचा उपदेश अर्जुनाला करताना ईश्वर भूमिकेमध्ये आहेत. म्हणून तर तिथे स्वतःचा उल्लेख मी असा अनेक वेळा भगवंतांनी केलेला आहे. इथे पण आहे, प्रकृतीम यांती मामिकाम. जाता जाता थोडंसं विषयांतर पण महत्वाचं. त्यामुळे अर्जुनाला सांगतात आहेत गोपालकृष्ण की कल्पाचा जो शेवट होतो तेव्हा काय होतं, तर ही सर्व भूते, सर्व भूतानी ही माझ्या त्रिगुणात्मक मायेमध्ये लीन होतात. प्रकृतीम यांती मामिकाम. आणि मग पुढे काय होतं? कल्पक्षये पुनःतानी, पुनस्तानी म्हणजे पुनःतानी, कल्पादो विसृजामी अहम. म्हणजे कल्पाचा पुन्हा जेव्हा नवीन कल्पाचा जेव्हा आरंभ होतो तेव्हा ही भूते मी पुन्हा उत्पन्न करतो. काय आहे ही? ईश्वराची भूमिका आहे. भगवद्गीतेमध्ये आपण त्याला गोपालकृष्ण म्हणतो, अथर्वशीर्षामध्ये आपण त्याला गणपती म्हणतो. किती सुंदर स्वच्छ भूमिका आहे पहा आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाची. तुमचं आराध्य दैवत कुठलंही असू द्या, गोपालकृष्ण असतील, गणेश गजानन असतील, महादेव शिव असतील, प्रभू श्रीराम असतील, आराध्य दैवत सगुण साकार जेव्हा झालं तेव्हा एकाला राम म्हणतात, एकाला कृष्ण म्हणतात. पण त्याच्या मागे असलेलं जे ईश्वरी तत्व आहे, ब्रह्मतत्व एकच आहे. ईश्वर एकच. सगुण साकार रूप त्याची अनेक असू शकतात. बघू, सगुणाचा विचार करू तेव्हा तो जास्त येईल. पण सर्व भूतानी कौंतेय प्रकृतीम यांती मामिकाम. आपण काय बघतोय तर नवीन कल्प निर्मिती, कल्पाचा आरंभ जेव्हा होतो, जगत निर्मितीची वेळ येते तेव्हा मी ही भूते उत्पन्न करतो. आणि मागच्याला आपण एकदा कदाचित बोललो असेल गमतीने की भूत म्हणजे, भूत म्हणले की आपल्याला रात्रीचे 12 अमावस्या आलं असेल लक्षात. मी जास्त काही बोलत नाही. हा भूत याचा अर्थ नाही. भूत याचा अर्थ जे जे निर्माण झालं, जे जे जन्माला आलं त्याला भूत असं म्हणतात. स्वच्छ आपल्याला सगळ्या बारीक सारीक संकल्पना स्पष्ट स्वच्छ करत पुढे पुढे जायचा अभ्यासाचा भागच आहे तो आपल्या. त्यामुळे परमार्थामध्ये भूत शब्द जेव्हा येतो तेव्हा समजायचं की याला म्हणजे मला स्वतःकडे बोट दाखवायचं, जगाकडे नाही. मला ही भूतच समजल्या जातं. मी ही भूतच आहे कारण मी निर्माण झालेलो आहे, जन्माला आलेलो आहे. या देहरूपाने मी जन्माला आलेलो आहे. आणि भगवंत म्हणतात की भूते मी उत्पन्न करतो, म्हणजे थोडक्यात संपूर्ण हे जगत मी निर्माण करतो. आणि हेच आपण या गजाननाला या ठिकाणी म्हणतोय, सर्वम जगदिदम त्वत्तो जायते. आता हा सर्व विचार आपण मागच्याला केला आणि आजच्या चिंतनाकडे वळताना आपल्यासमोर या 5व्या मंत्राचा पुढचा उपमंत्र आहे. कोणता? सर्वम जगदिदम त्वयी प्रत्येती. सर्वम, पुन्हा एकदा, जगत इदम त्वयी प्रत्येती. आता सर्वम जगत इदम याचा आपण केलेला पुष्कळ विचार मागच्या वेळेला. थोडक्यामध्ये हे सर्व जगत तुझ्याच ठिकाणी, तुझ्याच ठिकाणी परत येऊन मिळतं. प्रत्येती या शब्दाचा अर्थ तुझ्या ठिकाणी परत येऊन मिळतं किंवा तुझ्यामुळे आणि तुझ्यात ते प्रत्ययाला येतं. असं काय म्हणूया आपण, दोन पद्धतीने त्याचा अर्थ करता येईल किंवा केला जातो. आता
तुझ्यामध्ये परत येऊन मिळतं याच्यामध्ये काय आहे? एका दृष्टीने विचार केला तर लयच आहे. आणि लयाचा आपण विचार तर केलाच आहे त्याच्या आधीच्या या उपमंत्रांमध्ये. त्वयलय मेष्यती आपण बोललो त्याच्याबद्दल. आत्ताचा सुद्धा जो श्लोक आपण बघितला भगवद्गीतेतला तोच आहे श्लोक, की कल्पाच्या शेवटी काय होतं ते माझ्यामध्ये लीन होतात, कल्पाच्या आरंभी मी पुन्हा त्यांना निर्माण करतो. म्हणजे काय, ते परत माझ्यामध्ये येऊन मिळतात. जशी समुद्राची लाट निर्माण झाली, नंतर कुठे जाते? कुठेही जात नाही, त्या समुद्रातच पुन्हा ती विलीन होते. आता मुद्दा वेगळा आहे, की लाट हा मी पुन्हा मगाशीची भाषा बोलायची झाली तर मी केलेला आरोप आहे कोणावरती? त्या समुद्रावरती. समुद्राला विचारलं की तुझ्या लाटेबद्दल तुझं काय मत आहे, तर तू म्हणे लाट म्हणजे काय? कारण लाट म्हणजे पाणी, समुद्र म्हणजे पाणी. लाट हा मी केलेला आरोप आहे त्याच्यावरती. वाऱ्यामुळे एक विशिष्ट आकार प्राप्त झाला आणि मी त्याला लाट असं म्हणतो. जाऊ दे, आत्ता आपला तो विषय नाही, पण समुद्राचं दृष्टांत आला पुढे म्हणून. तर ती लाट जशी त्या समुद्राच्या पाण्यामध्ये जाऊन पुन्हा मिळते, परत येऊन त्याच्यामध्ये लय पावते म्हणूया, त्याप्रमाणे हे संपूर्ण जगत जेव्हा हे विलीन होतं, लय पावतं कल्पाच्या अंती, तर ते परत त्याच्यातच जाऊन मिळतं असा त्याचा आशय आहे. त्याचा आपण आत्ताच विचार केला, जसं मी म्हणालो, सर्वभूतानी कौंतेय प्रकृतीम यांती मामिकाम. पण हा जो पाचवा मंत्र आहे त्याचा जर आपण साकल्याने विचार केला तर हे जगत तुझ्यामुळे किंवा तुझ्यात प्रत्ययाला येतं हा अर्थ जास्त संयुक्तिक वाटतो. आपण दोन अर्थ पाहिले या मंत्राचे, सर्वम जगदिदम त्वयी प्रत्येती. पुन्हा एकदा कोणते अर्थ पाहिले? हे सर्व जगत तुझ्याच ठिकाणी येऊन परत मिळतं हा एक अर्थ, आणि दुसरा अर्थ तुझ्यामुळे किंवा तुझ्यात ते प्रत्ययाला येतं. आणि हा जो दुसरा अर्थ आहे तो जास्त संयुक्तिक वाटतो संपूर्ण मंत्राचा जर एकत्रित विचार केला तर, कारण लयाचा उल्लेख आधीच झालेला आहे. आणि पुढचा जो उपमंत्र येणार आहे, त्वम भूमिरापो नलो वायू वगैरे, त्याचा आपण करणार आहोत विचार. तर याचा जेव्हा आपण एकत्रित विचार करतो तर हा दुसरा अर्थ जास्त संयुक्तिक वाटतो, की तुझ्यामुळे किंवा तुझ्यात ते प्रत्ययाला येतं, आणि ते कसं येतं हे सांगण्यासाठीच पुढचं उपमंत्र आहे. शुद्ध मराठीत त्याचं मॅनिफेस्टेशन. द वर्ल्ड अपियर्स इन यू ऑर बिकॉज ऑफ यू. पुन्हा शुद्ध मराठीत. इंग्लिशमधला हा एक शब्द मात्र खूप छान आहे, अपियर. छान शब्द आहे तो, खूप कामात येतो समजून घेण्यासाठी. इट अपियर्स. अपियर्समध्ये काय आहे माहिती आहे? एक आशय आहे त्या शब्दामध्ये, म्हणून मला तो शब्द आवडतो इंग्लिशमधला. काय? इट अपियर्स टू मी, सो देर इज अ सब्जेक्टिव्हिटी इन इट. अपियर या शब्दातच सब्जेक्टिव्हिटी आहे. तो शब्द सांगतो की इट इज नॉट अन ऑब्जेक्टिव्ह एक्सपिरियन्स, इट इज अ सब्जेक्टिव्ह एक्सपिरियन्स. वेगळा विषय पुन्हा. पण आपण प्रत्ययाला येण्याबद्दल बोलतोय म्हणून, कारण प्रत्ययाला येणं याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ आपल्या साध्या भाषेत बोलूया, ज्ञान होणं. बरोबर? किंवा जाणीव होणं, किंवा कळणं, अनुभवास येणं इत्यादी बरेच प्रतिशब्द त्याला आपण आता दिले. त्याला म्हणायचं प्रत्ययाला येणं. एखादी गोष्ट प्रत्ययाला आली. आता व्यवहारातलं एखादं उदाहरण द्यायचं झालं त्याला, तर आपल्या देशाच्या सीमेवर सैनिक शौर्य गाजवतात. बरोबर? तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? की सैनिकांमुळे किंवा सैनिकांमध्ये असलेलं शौर्य प्रत्ययाला आलं, किंवा आपण बोलताना शौर्य प्रत्ययाला आलं असं म्हणतो. पण ते असलेलं शौर्य, कारण कल्पना करा, शौर्य त्यांच्यात होतं की नाही? पण जेव्हा ऑपरेशन सिंदूर होतं
तेव्हा त्यांनी पराक्रम गाजवल्यामुळे आपल्याला त्यांच्या ठिकाणी असलेल्या शौर्याचा काय झाला, प्रत्यय आला. व्यवहारातलं उदाहरण आहे, अगदी साधं. शौर्य त्यांच्या ठिकाणी आहे, पण ते आपल्या प्रत्ययाला येण्यासाठी ऑपरेशन सिंदूर घडावं लागतं. बरोबर आहे, समजायला सोपं आहे एकदम. आपण जेवढं सोपं करणं शक्य आहे तेवढं समजून घेतोय. आणि मग आपण म्हणतो की हां, त्यांच्या शौर्याचा प्रत्यय आला. का? पण त्यांनी पराक्रम गाजवला, म्हणजे साध्या भाषेत बोलूया अजून, त्यांनी काही कार्य केलं. आता हा झाला दृष्टांत. आपण ज्या श्लोकाकडे परत येऊ, तर त्याप्रमाणे हे जगत ईश्वररूप गजाननाने निर्माण केलं. बरोबर, आणि तोच त्याचा सांभाळही करतो. आणि म्हणून गजाननाला आपण काय म्हटलं, की तुझ्याच ठिकाणी अव्यक्त असलेलं प्रकृतीम ह्यांती मामिकाम, माझ्यातच येऊन मिळतं, माझ्यातच लय पावतं, म्हणजे पुन्हा तिथेच आहे ते, त्याच्याच ठिकाणी ते अव्यक्त नावाच्याच तत्वामध्ये राहतं. सर्व जीवसृष्टी बीजरूपाने तिथे राहते. वेगळा विषय आहे, पण फक्त उल्लेख करून ठेवतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी अव्यक्त असलेलं हे जगत कोणामुळे व्यक्त झालं, कोणी केलं ते व्यक्त, तर त्यांनीच केलं ते व्यक्त. म्हणून आपण त्याला म्हणतो तुझ्यामुळे ते व्यक्त झालं, आणि तूच त्याचा आधार, अगदी शास्त्रीय भाषेत अधिष्ठान असल्याने तुझ्यातच ते प्रत्ययाला येत आहे, किंवा तुझ्यामुळे ते प्रत्ययाला येत आहे, असा त्याचा अर्थ. आणि हा, जसं म्हणालो की हा अर्थ जास्त संयुक्तिक आहे, की तुझ्यामुळे आणि तुझ्यात ते प्रत्ययाला येत आहे. कारण जगाची निर्मिती त्यांनी केली असं आपण आधीच म्हटलं, तोच सांभाळतो असं आधीच म्हटलं, त्याच्यातच ते लय पावते सगळं म्हटलं. म्हणजे याला आपण ज्याला ईश्वर कारणवाद असं म्हटलं, ही निर्मिती त्याची आहे, सांभाळ त्याचा आहे, लयही त्याचाच आहे. म्हणजे मग त्याच्यामुळे हे प्रत्ययाला येत आहे की नाही, कारण त्यांनीच निर्माण केल्यामुळे. त्याच्यातच ते अव्यक्त नावाच्या त्याच्या ती माया नावाची त्याची जी शक्ती, जिला अव्यक्त म्हणतात, प्रधान असं म्हणतात, तिथे ही सर्व जीवसृष्टी कल्पांतानंतर, जगाचा लय झाल्यानंतर तिथे सूक्ष्म रूपाने राहते. आता तुझ्यामुळे प्रत्ययाला हे सर्व जगत येतं, याचा अजून एक सूक्ष्म पैलू आहे, तोही आपण समजून घेऊया. म्हणजे आपल्या काय म्हणूया विचारांना परिपूर्णता येईल, कुठलाही पैलू सुटणार नाही आपल्या विचारातून. तुझ्यामुळे प्रत्ययाला येतं. आता हे सर्व जगत आपल्या अनुभवास येतं. साध्या भाषेत बोलूया आता पुन्हा एकदा. हे जगत आपल्या अनुभवाला येतं, जगाचा आपल्याला अनुभव येतो, त्याचं आपल्याला ज्ञान होतं. बरोबर. मग ते ज्ञान स्वाभाविकपणे पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून होतं. डोळ्यांनी दिसतं, कानाने ऐकू येतं, त्वचेने स्पर्श करून कळतं, इत्यादी इत्यादी. ह्या पद्धतीने आपल्याला जगाचं ज्ञान होतं. या पद्धतीने आपल्याला हे जग प्रत्ययाला येतं. याला वेदांत शास्त्रामध्ये प्रकाशन होणं असं म्हणतात. काय म्हणतात? प्रकाशन. आपल्या अभ्यासाचा भाग मी जसं म्हणालो, कारण दर प्रवचनाच्या सुरुवातीला आपण वाक्य काय वापरतो मी? श्री गणपती अथर्वशीर्ष नावाचं उपनिषद. त्यामुळे हळूहळू आपल्याला शिकत जायचं आहे, अभ्यासच करतो आहोत आपण. शास्त्राची भाषा एकदा कळायला लागली मग काही कठीण नाही राहत. पण शास्त्रीय भाषेमध्ये याला म्हणतात प्रकाशन होणं. मला हे जग कळतं, जग माझ्या अनुभवास येतं, ही आपली साधी भाषा आहे व्यवहारातली. याला शास्त्राच्या भाषेत म्हणतात जगाचं प्रकाशन होणं. आणि समजायला सोपं आहे. व्यवहारातलंच उदाहरण घेऊया, कारण व्यवहारात प्रकाशन शब्द आपण वापरतो, पण कशाच्या संदर्भात वापरतो? या ग्रंथाचं प्रकाशन झालं असं म्हणतो की नाही आपण? आता मला सांगा की ग्रंथ प्रकाशित जेव्हा होतो तेव्हाच तो आपल्या हातात पडतो की नाही?
म्हणजे तेव्हाच तो आपल्या अनुभवाचा विषय होतो की नाही. मग ग्रंथ नसतो का त्याच्या आधी? असतो ना, काही काळ असतो. पण तो प्रकाशित झाल्याशिवाय आपल्या अनुभवाला येत नाही. तो प्रकाशित व्हावा लागतो आणि मग आपल्याला तो वाचायला मिळतो. म्हणजे व्यवहारात सुद्धा साधारण याच अर्थाने तो शब्द वापरला जातो. ग्रंथ प्रकाशित झाला. प्रकाशित झाला म्हणजे काय सांगण्याचा अर्थ आहे, आता माझ्या अनुभवात येण्याची ती सोय झाली. माझ्या हातात तो ग्रंथ आता वाचायला मला मिळेल. तोपर्यंत नाही. अगदी त्याप्रमाणे जगताचा मला अनुभव येतो म्हणजे जगाचं प्रकाशन होतं आणि ज्याचं प्रकाशन होतं सर्वम जगदिदम सर्वम जगत इदम त्याला प्रकाश्य असं म्हणतात. काय झाले? दोन शब्द झाले. एक प्रकाशन आणि ज्याचं प्रकाशन होतं ते हे सर्व जग त्याला काय म्हणायचं? प्रकाश्य. मुद्दाम मी हळू बोलतोय हं. हे शब्द थोडेसे बसावे अंतःकरणात, कारण आता पुढे आपण एक सिद्धांत श्रुतीचा बघणार आहोत. काय सिद्धांत आहे श्रुतीचा? जे प्रकाश्य असतं ते अचेतन असतं, ते जड असतं. आणि जो प्रकाशक असतो तो चेतन असतो. तीन शब्द झाले हं. प्रकाशन, प्रकाश्य आणि प्रकाशक. जे जे प्रकाश्य असतं ते ते अचेतन असतं, जड असतं. शुद्ध मराठीत फंडामेंटल प्रिन्सिपल. याचा अर्थ काय होतो माहिती आहे? हे सिद्धांत म्हणून ठीक आहे, पण द इम्प्लाइड मिनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला जे जे कळतं, मला जे जे भासतं, मला जे जे दिसतं, मला ज्याचा ज्याचा गंध घेता येतो, त्याला स्पर्श करता येतो, मी ज्याचा विचार करू शकतो, गणितीय पद्धतीने मांडू शकतो, वाटेल त्याचा तुम्ही विचार करा. हे सगळं आपण बोललो आहे. सर्वम जगत इदममध्ये याचा विचार केलेला आहे. आता छान अजून कळेल, कारण ते सर्व प्रकाश्य आहे आणि ते प्रकाश्य आहे म्हणून ते अचेतन आहे. मला अनेक चेतन प्राणी, जीव या जगामध्ये आपल्याला दिसतात. दिसतात की नाही? पण कल्पना करा, मला काय कळतं त्यांचं? दिसतं म्हणजे काय दिसतं? दिसून दिसून मला काय दिसणार आहे? त्यांचा देह दिसणार आहे, बरोबर? मग देह जड आहे का चेतन आहे? जड आहे. खूप वेळा शिकलो आपण. बरं ठीक आहे. मन दिसत नाही, अंतःकरण बुद्धी दिसत नाही, पण अनुभवाला येते. अनुभव त्याच्या काही काय म्हणूया अभिव्यक्ती असतात, मॅनिफेस्टेशन्स. पण पुन्हा माझं मन तर मला कळतंच, माझी बुद्धी मला कळते. दुसऱ्याचंही अंदाजावरनं कळते, मी जसं म्हणालो अभिव्यक्तीवरनं. पुन्हा म्हणजे काय झालं? ते ते प्रकाशच झालं. त्या जीवामध्ये असलेलं जे चेतन तत्व आहे, ज्याला आत्मा म्हणतात, ज्याला ब्रह्म म्हणतात, तेच चेतन तत्व माझ्यातही आहे. ते मला कळतं का? वेगळेपणाने मला ते कळतं का? नाही. बाकी सगळं म्हणून जे जे प्रकाश्य आहे ते अचेतन आहे, ते जड आहे. आणि प्रकाशक जो आहे, जो आत्मरूप गजानन माझ्या हृदयात म्हणजे आपल्या सर्वांच्या हृदयात आहे, तो प्रकाशक, तो चेतन असतो. त्यामुळे आपला आपला देह, आपलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार, साध्या भाषेत अंतःकरण म्हणूया त्याला, आणि ही नामरूपात्मक अनंत कोटी ब्रह्मांड, द नोन अँड अननोन युनिवर्स, ही सर्व काय आहे? प्रकाश्य आहेत. आपला विषय काय सुरू विसरायचा नाही हं? प्रत्यय येण्याबद्दल आपण शिकतो आहोत. प्रत्यय येतो म्हणजे काय? तुझ्यामुळे प्रत्यय येतो असं मी गजाननाला म्हणतो आहे. त्याचा नेमका अर्थ काय? हे प्रत्ययाला येणारं जे जग आहे ते प्रकाश्य आहे आणि त्याचं ज्ञान करून देणारा, प्रत्यय आणून देणारा आत्ताच्या भाषेत कोण आहे? आत्मरूप गजानन. तो चेतन आहे, तो प्रकाशक आहे. म्हणून गजाननाला काय म्हटलं? सर्वम जगदिदम
त्वयि प्रत्येती. तो आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आहे, म्हणून आपल्याला ही सर्व ज्ञान होत आहेत. आपण जेव्हा चित्त समजून घेतलं होतं तेव्हा याचा बराच विचार केला होता. तिथे आपण एक श्रुती पाहिली होती केनोपनिषदातली, प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते, की हा जो प्रत्येक क्षणी मला बोध होतोय, डोळ्यांनी पाहून मला कळताय, कानाने ऐकून कळताय, स्पर्श करून कळता, इत्यादी इत्यादी, या पाचही ज्ञानेंद्रियांचा सहभाग नसलेला एक कार्यक्रम रोज रात्री आपण करतो, ज्याला स्वप्न असं म्हणतात. कळताय, कुठलं इंद्रिय आहे तिथे जागं? डोळे उघडे असतात? नाही. कानाने ऐकू येत असतात आजूबाजूचे आवाज? नाही. पण तरी स्वप्न कळतं. गाढ झोपेत त्याच्या तिसरी अवस्था, गाढ झोप, सुषुप्ती. त्या क्षणी काही कळत नाही, कारण अंतःकरण जागं नसतं. पण सकाळी उठल्यावर माझा अनुभव मी सांगतो की नाही, काही कळलं नाही, गाढ झोप लागली होती. आणि आता छान वाटतंय. छान नाही म्हणत आपण, शुद्ध मराठी शब्द त्याला फ्रेश, फ्रेश वाटतंय. का बरं छान वाटतं, का बरं फ्रेश वाटतं, का बरं सुखाचा अनुभव येतो त्या क्षणी? काही तुम्हाला सुंदर पदार्थ खायला मिळाले, काही तुमचं आवडतं संगीत ऐकायला मिळालं, आवडती प्रिय व्यक्ती कुणी आली घरी? नाही. मग तरीही छान वाटतं की नाही? याचा अर्थ तो अनुभव तेव्हा सुरू होता, फक्त ते घेणारं अंतःकरण तिथे नव्हतं. आणि त्या अनुभवाचा संस्कार तिथे उमटला, ज्याचं स्मरण मला सकाळी उठल्यावरती होतं. आणि माझ्याच अज्ञानाचा अनुभव मी सांगतो, काय, मला काहीच कळलं नाही. म्हणजे माझ्या अज्ञानाचंही मला ज्ञान झालं. म्हणजे कळण्याची प्रक्रिया तीनही अवस्थांमध्ये, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, अखंड सुरू आहे. याला म्हणायचं ज्ञानाचा अन्वय. प्रतिबोध, हा जो बोध होतोय मला क्षणोक्षणी, त्याच्या मागे जे अमृत तत्व आहे, अमृतत्वम ही विंदते, त्यालाच आपण इथे आत्मरूप गजानन असं म्हणतो. सर्वम जगरिदम त्वयि प्रत्येती. किती जवळचा संबंध आहे, घनिष्ठ बघा आपला गजाननाशी. आपण दरवेळेला तेच शिकतोय. माझा होणारा प्रत्येक व्यवहार, हालचाल, हालचाल म्हणजे शरीराची नाही म्हणत आहे मी, नुसती अंतःकरणाची सुद्धा हालचाल. आणि अंतःकरणाची हालचाल याचा अर्थ माझ्या मनामध्ये येणारा प्रत्येक विचार, वृत्ती कोणामुळे उठते आहे, कोणाच्या अधिष्ठानावर उठते आहे, कोणामुळे त्याचं ज्ञान मला होत आहे, तो आत्मरूप गजानन. कठोपनिषद आपल्याला बोध करतं. सुंदर अप्रतिम श्रुती आहे. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्यतो भांती कुतोयम अग्नी तमेव भांतम. काय म्हटलेलं आहे? तम एव भांतम अनुभाती सर्वम तस्य भाषा सर्वम इदम विभाती. तिथे पण काय भाषा आहे, तीच आहे, सर्वम इदम. उपनिषदच आहे ना, अथर्वशीर्ष उपनिषदच आहे ना. सर्वम इदम विभाती, काय? न तत्र सूर्यो भाती, तिथे सूर्य प्रकाशित होत नाही. न चंद्र तारकम, चंद्र आणि तारेही तिथे चमकत नाही. नेमा विद्यतो भांती कुतोयम अग्नी, तिथे विजा कडाडत नाही म्हणा, किंवा विजांचा प्रकाश नाही, तर तिथे अग्नीची गोष्टच नको. पण पुढे तम एव भांतम, म्हणजे तो आत्मा किंवा ब्रह्म, गजानन आत्ताच्या आपल्या भाषेमध्ये आत्मरूप गजानन, हा जो स्वयंप्रकाशित आहे, त्याच्यामुळे सर्व प्रकाशित होते. तम एव भांतम अनुभाती सर्वम, त्याच्यामुळे हे सर्व प्रकाशित होतं. आत्ताच्या आपल्या मंत्राच्या भाषेमध्ये त्याच्यामुळे हे सर्व प्रत्ययाला येतं. सर्वम जगरिदम त्वयि प्रत्येती. आणि तस्य भाषा सर्वम इदम विभाती, त्याच्या प्रकाशामुळे सर्व काही अनुभवास येत आहे. ही श्रुती तेच सांगते आहे आपल्याला, उपनिषदातली जी अथर्व शीर्षातली, आता याला श्रुतीच म्हणायचं, कारण ते उपनिषदच तेच सांगते आम्हाला.
सर्वं जगरिदं त्वयि प्रत्येति. काय ही उपनिषदांची भाषा ना आपल्याला एकदम समजत नाही की तिथे सूर्य प्रकाशित होत नाही, चंद्र तारे नाही, म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे. साध्या भाषेत बोलूया. ह्या सर्व जगाचा आपल्याला अनुभव कधी येतो? दिवस उजाडला की आपलं कार्य सुरू होतं. कल्पना करा, बरोबर? म्हणजे भौतिक प्रकाशामध्ये सूर्याच्या हे जग आम्हाला दिसतं, एकदम साध्या भाषेमध्ये. आता तुम्ही म्हणाल, आम्ही तर रात्री पण व्यवहार करतो. बरोबर आहे, आता दिव्याचा शोध लागला, दिव्यांची सोय झाली, मुद्दा तो नाही. पण बहुतांश कार्य आपलं सगळं सूर्याच्या प्रकाशात होतं. थोडक्यात त्या भौतिक प्रकाशामध्ये होतं असा विचार करू. मग तो दिव्याचा असेल, चंद्राचा असेल, ताऱ्यांचा असेल, अजून कुठला असेल. सूर्यप्रकाशामध्ये आम्हाला दिसतं, कळतं. आता प्रश्न एक तुम्हाला विचारतो, अंधार आपल्याला कोणत्या प्रकाशात कळतो? काय प्रश्न विचारला मी? अंधार आपल्याला कोणत्या प्रकाशात कळतो? त्याचं अस्तित्व नसलं की, प्रकाशाचं अस्तित्व नसलं की अंधार मुळात पडतो. मुळात अंधाराची व्याख्या तीच आहे की सूर्य तिथे नाही. बरोबर. मग आता प्रश्न असा आहे की सूर्य तर गेला, ठीक आहे, म्हणजे पृथ्वी फिरली, आपण त्याला साध्या भाषेत बोलूया, सूर्य गेला, अंधार झाला. आता अंधार बघायला मी दुसरा दिवा घेऊन जातो का? करा ना विचार. मी मेणबत्ती, कंदील, टॉर्च, का रे कुठे चालला? काय नाही, अंधार बघायला चाललो. नाही. म्हणजे जे सूर्यही बघू शकत नाही किंवा सूर्याला ज्याचा अनुभव नाही त्याचा अनुभव मी घेतोय, कोणता? अंधार. मग प्रश्न असा आहे, अंधाराचं प्रकाशन कोण कोण करतं? अंधार मला कळतो साध्या भाषेमध्ये, म्हणजे शास्त्राच्या भाषेत अंधाराचं प्रकाशन होतं. मग अंधाराचं प्रकाशन कोण करतं? अंधार कोणामुळे प्रत्ययास येतो आत्ताच्या भाषेत? त्या वरील श्रुतीप्रमाणे ज्ञानरूप आत्म्यामुळे, ज्ञानरूप किंवा आत्मरूप गजाननामुळे आत्ताच्या भाषेमध्ये आपल्याला, म्हणजे जीवात्म्याला या सर्व सृष्टीचं ज्ञान होतं. त्याच्यातच तो अंधारही येतो, प्रकाशन होतं. कारण अंधार असो का प्रकाश असो का अजून कुठलीही गोष्ट असो या जगतातली, हे तर बाहेरचं झालं. थोडं जवळ आणू आपण स्वतःच्या. माझा देह असो, जो प्रत्यक्ष मला दिसू शकतो माझ्या डोळ्यांनी, किंवा मला न दिसणार माझं अंतःकरण असो, मन असो, बुद्धी, चित्त, अहंकार, त्याचे ते चार पदर कळतात की नाही आपल्याला? दिसलं जरी नाही तरी मला मन नाही असं म्हणायची ताकद आहे का कोणाची? मला बुद्धी नाही असं तर कोणीच म्हणायला तयार नसतं. उलट मला किती बुद्धी आहे हे सांगण्यातच तर माझं आयुष्य जातं. मुद्दा ते प्रकाश्य आहे, त्याचं प्रकाशन कोण करतो हा विषय पुन्हा जो राहतो त्याचं उत्तर ही श्रुती देते. प्रतिबोध विदितम मतम किंवा तस्य भाता तस्य भाषा सर्वम इदम विभाती तम एव भांतम अनुभाती सर्व. फक्त आपली समस्या ही असते की मला जो अनुभव येतो आणि ज्या गोष्टीचा अनुभव येतो त्याच्यामध्येच मी आयुष्यभर रमलेला आणि रंगलेला असतो, आणि ज्याच्यामुळे मला तो अनुभव येतो त्याच्याकडे माझं लक्षच नसतं. म्हणजे मी प्रकाश्य जे आहे त्याच्या मागे धावत असतो अखंड, आणि जो प्रकाशक आहे त्याच्याकडे मी लक्ष देत नाही. परमार्थामध्ये वैराग्याचा एवढा आग्रह काय हे आपल्याला ह्या ठिकाणी समजतं. वैराग्य वैराग्य म्हणजे काही घाबरण्याची गोष्ट नसते. वैराग्य म्हणजे भगवे कपडे आणि दाढी वाढवणं, याला वैराग्य नाही म्हणत. हे तर बहिरंग झाले. ते आहे म्हणजे वैराग्य असं नाहीये. ते असू शकतं आणि वैराग्य असू शकतं, पण ते नसतानाही वैराग्य असू शकतं आणि ते असताना वैराग्य नसू शकतं. तिकडे नको जायला आपल्याला आत्ता, तो आपला विषय नाही. पण मुद्दा, वैराग्याला घाबरण्याची गरज नाही. वैराग्याचं महत्त्व इथे आपल्या लक्षात येतं की
वैराग्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे जे प्रकाश्य आहे, ज्याचा मला अनुभव येतो आहे, त्याच्या मागे न लागता, ज्याच्यामुळे अनुभव येतो आहे त्याच्या मागे लागणं, याला म्हणायचं वैराग्य. इतकी साधी व्याख्या आपण करू शकतो वैराग्याची. बाकी वैराग्याच्या नावाने आपल्याला जे जे काही ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं, ते बरोबर आहे, पण ते त्याच्या अभिव्यक्ती झाल्या. पण वैराग्य कशासाठी, उद्देश काय आहे, तर या ज्या प्रेरणा आहेत, त्या प्रेरणांच्या मागे न धावता, त्या प्रेरणांचा जो स्रोत आहे, त्याला आपण सातत्याने आत्मरूप गजानन म्हणतो आहे, त्याचं भान ठेवणं, त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणं, याला वैराग्य म्हणतात. त्याच्या अभिव्यक्ती पुष्कळ असतात वैराग्याच्या. पण वैराग्याचं महत्त्व काय आहे, हे या क्षणी इथे आपल्या लक्षात येतं. कारण जोपर्यंत आयुष्यभर मी येणाऱ्या ज्ञानाच्या मागे लागतो आहे, अखंड येणाऱ्या अनुभवाच्या, येणाऱ्या प्रत्ययांच्या, तोपर्यंत तो अनुभव, तो प्रत्यय ज्याच्यामुळे येतोय त्याच्याकडे माझं लक्षच राहणार नाही. आणि ते अमृत तत्व, तो आत्मरूप गजानन त्वयी प्रत्येती. मला वाटतं एवढं विवेचन पुरेसं असावं लक्षात येण्यासाठी. त्वयी प्रत्येतीचा एक सूक्ष्म पण आपण पैलू बघितला, की तुझ्यामुळे तुझ्यात प्रत्ययाला येतं म्हणजे काय, आणि किती माझा आणि गजाननाचा घनिष्ठ संबंध आहे. कारण संबंध हा शब्दसुद्धा खरं विचार केला शास्त्रीयदृष्ट्या चुकीचा आहे. कारण संबंध हा दोन गोष्टींमध्ये असतो, दोन वस्तूंमध्ये असतो, दोन व्यक्तींमध्ये असतो. इथे आत्मरूप म्हटल्यानंतर तोच मी आहे, पण हे अज्ञानाने कळत नाही आहे, म्हणून ही बोलण्याची भाषा आहे संबंधाची. ते अज्ञान गृहीत धरून बोलणं सुरू आहे. असो, एवढं विवेचन पुरेसं आहे. या 5व्या मंत्राचा पुढचा उपमंत्राचा विचार करूया. पुढचा मंत्र आहे त्वम भूमिरापो नलो निलो नभः. त्वम भूमिरापो नलो निलो नभः. त्वम भूमी, त्वम पुन्हा जर लावून घेतलं तर आपः, अनलः, अनिलः, नभः, पदच्छेद आहे त्याचा. त्वम भूमिरापो, हे सगळे संस्कृत संधी होतात बरं का. विसर्ग जेव्हा असतो तेव्हा झालेले संधी आहेत. पण रापो म्हणजे आपः, भूमिही विसर्ग आहे ना तिथे. भूमी, आपः, अनल, अनिल, नभः. अर्थ सरळ सरळ आहे त्याचा, की तू भूमी म्हणजे पृथ्वी आहेस, आप म्हणजे पाणी, अनल म्हणजे अग्नी किंवा तेज म्हणूया, अनिल म्हणजे वायू, आणि नभ म्हणजे आकाश आहेस, असं आपण गणपतीला म्हणतोय बरं का. हा उपमंत्र आपण जेव्हा म्हणतो त्वम भूमिरापो नलो निलो नभा, त्याच्यामध्ये अनल आणि अनिल असे शब्द येतात. आणि नभ, नभ म्हणजे आकाश, आपल्याला माहिती आहे. थोडक्यामध्ये मी काय म्हणतो गजाननाला, की पंचमहाभूत तू आहेस, हा झाला त्याचा वाच्यार्थ. तू हे आहेस, तू ते आहेस, तू ते आहेस, म्हणजे काही 5 महाभूत आहेत, आपल्याला माहिती आहे आता सगळ्यांना. ही पंचमहाभूत तू आहेस, आणि तू आहेस म्हणजे तुझ्यापासून ती निर्माण झालेली आहेत. सर्वम जगरिदम तवत्तो जायते, सुरुवातीलाच म्हटलं. ते जग निर्माण झालं आहे, ठीक आहे, पण आता जग कशाचं निर्माण झालेलं आहे, जग कशापासून निर्माण झालं आहे, ते पंचमहाभूतांपासून झालेलं आहे. आणि पंचमहाभूत तुझ्यापासून झाली आहे, म्हणून तर आम्ही म्हणतोय ना तुला, की जग तुझ्यापासून झालेलं आहे. पंचमहाभूत तू आहेस, तू आप आहेस, तू भूमी आहेस, तू आकाश आहेस, इत्यादी. आणि या पंचमहाभूतांच्या निर्मितीचा जो क्रम आहे तो आपल्याला तैत्तरीय उपनिषदामध्ये सांगितलेला आहे. आत्मानः आकाशः संभूतः, आकाशात वायू, वायोरग्निः, अग्नोरापः, अद्भ्यः पृथिवी, असं तैत्तरीय उपनिषद आपल्याला सांगतं. आत्मानः आकाश, आत्मानं म्हणजे पुन्हा आत्मा ब्रह्म. त्याच्यापासून काय निर्माण झालं, पहिलं महाभूत कोणतं निर्माण झालं, आकाश. आणि आकाश म्हणजे पुन्हा एकदा माहिती नसेल तर आकाश म्हणजे पोकळी.
आकाश म्हणजे निळं निळं दिसतं ते आकाश नव्हे, तोही आकाशावर केलेला आरोपच आहे, कारण आकाश निळं नाही असं आजचं आधुनिक विज्ञानही आपल्याला सांगतं. मला दिसतं ते निळं. आकाश, पोकळी, स्पेस. कारण हे सगळं एवढं मोठं ब्रह्मांड मावायला जागा नको का कुठली? मग ती जागा ज्याला म्हणतो आपण साध्या भाषेत, ती जागा, पोकळी म्हणजे अवकाश म्हणजे आकाश. त्या आकाशापासून काय निर्माण होतं? पुढचं महाभूत कोणतं? वायू निर्माण होतो. आकाशात वायू. वायूपासून काय होतं? अग्नी निर्माण होतो. वायोरग्निः. अग्नीपासून आपः. आपापासून पृथ्वी. आधुनिक विज्ञानाचा क्रम काय आहे? हाच आहे. स्पेस अँड टाइम गॉट क्रिएटेड फर्स्ट. त्याच्यानंतर मिलियन्स ऑफ लाईट इयर्स पसरलेला गॅस. त्याच्यानंतर त्या गॅसमध्ये नेब्युलाज, स्टार्स गेट फॉर्म. आपला विषय नाही, पण जाता जाता उल्लेख हजारो वर्षांपूर्वी हा क्रम सांगून ठेवलेला आहे वेदांमध्ये. तैत्तरीय उपनिषद सांगतंय. आणि याच्या उलट्या क्रमाने आपण आत्ता गजाननाला म्हटलं काय? पृथ्वीपासून सुरुवात केली. त्वं भूमिही. उलटा क्रम घेतला, कारण आपल्याला अनुभवात जे येतं त्याच्यापासून मागे गेलो आपण. त्वं भूमिरापो नलो निलो नभः. हे पंचमाभूतात्मक सृष्टी आहे. ही आपली जी संपूर्ण जगत आपण सारखंच ज्याला म्हणतोय, सर्वम जगदिदम, हे जे प्रत्येक उपमंत्रामध्ये येत आहे, सर्वम जगत इदम, हे निर्माण होणारं त्याचे काय म्हणूया बिल्डिंग ब्लॉक्स पंचमहाभूत. आणि त्याचेही सूक्ष्म आणि स्थूल असे दोन प्रकार होतात. कारण भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे पहा, भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. प्रकृतिरष्टधा 7व्या अध्यायामध्ये श्लोक येतो तो. भूमिरापो नलो वायू, तिथे तेच सांगणं सुरू आहे. कारण काय? ईश्वराचंच वर्णन आहे, मगाशीच बोललो मी. भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच. फक्त इथे 5 महाभूतांचा उल्लेख आहे, तिथे 8 गोष्टींचा उल्लेख आहे. कारण त्याच्यामध्ये 5 महाभूतं धरलीच, पण मन, बुद्धी, अहंकार इतियम्मे भिन्ना प्रकृती रष्टधा. अष्टधा प्रकृती म्हणून त्याला म्हटलं, कारण तिथे 5 अधिक 3 म्हणजे 8चा उल्लेख आहे. कारण ज्याला आपण चेतन म्हणतो, जीव चैतन्य म्हणतो, किंवा आपण ज्याला साध्या भाषेत चेतन आणि अचेतन दोन भाग जगाचे आपण करतो, ते जे चेतन प्राणी आहे त्यांच्यामध्ये 3 घटक जास्त आहेत. कोणते? हे मन, बुद्धी आणि अहंकार. पंचमाभूत तर आहेतच, पण हे 3 घटक जास्त आहेत, म्हणून त्यांना म्हणतात अष्टधा प्रकृती. आणि जे अचेतन असतात ते फक्त पंचमाभूतांचे म्हणून पंचधा प्रकृतीचे असतात. म्हणून मी मगाशी जे शब्द वापरले म्हणून हे स्पष्टीकरण द्यावं लागलं, की त्याच्यातही सूक्ष्म आणि स्थूल असा प्रकार पडतो. कारण जेव्हा हे पंचमहाभूत निर्माण होतात, आत्मानः आकाशः संभूतः, आपण आत्ताच बोललो तैत्तरीय उपनिषद. पहिले आकाश निर्माण होतं, मग आकाशापासून वायू वगैरे वगैरे. हे जे 5 महाभूतं जेव्हा निर्माण होतात आणि ती वेगवेगळी असतात, अजून एकमेकांमध्ये ती मिसळलेली नसतात. वायू म्हटलं की फक्त वायू, आकाश म्हटलं की फक्त आकाश, अग्नी म्हटलं की फक्त अग्नी. या फक्त हा जो शब्द आहे ना मराठीत, त्याला संस्कृतमध्ये तत् असं म्हणतात. तत् मात्र. मात्र म्हणजे केवळ, फक्त ते. आणि तत् म्हणजे ते, आणि मात्र म्हणजे फक्त. त्यामुळे तत् मात्र, आणि म्हणून तो त्याचा संधी होऊन त्याला तन मात्र असा शब्द तयार झाला. म्हणून ही जी महाभूतं जेव्हा वेगवेगळी असतात त्यांना तन मात्रा असं म्हणतात, अनेक वचन. आणि त्यांचे गुणच, त्याच्यामध्ये सत्वगुण आहे, रजोगुण आहे. प्रत्येक महाभूतामध्ये सत्वगुण आणि रजोगुण आहे. मग त्या प्रत्येक महाभूताच्या सत्वगुणापासून एक एक ज्ञानेंद्रिय तयार होतं, त्याच्या रजोगुणापासून एक एक आपलं कर्मेंद्रिय तयार होतं. जसं आकाश नावाचं पहिलं महाभूत आहे उदाहरणार्थ, त्याच्यापासून काय तयार होतं? ज्ञानेंद्रिय, श्रोत्र.
आणि कर्मेंद्रिय वाणी, कारण त्याचा गुण शब्द आहे. शब्दाचा संबंध कशाशी आहे? किती तर्कशुद्ध आहे सगळं. ते सगळं सांगायला आत्ता आपल्याकडे वेळ नाही. मी फक्त काही वानगी दाखल उदाहरणं देत पुढे चाललो आहे. आणि ही ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय तयार होतात आणि या सगळ्यांचा सत्वगुण एकत्र होतो तेव्हा आपलं अंतःकरण तयार होतं. मिलित सत्वांश असं म्हणतात शास्त्रात त्याला. आणि या सर्वांचा रजोगुण जेव्हा एकत्र होतो तेव्हा त्या मिलित रजांशापासून आपले 5 प्राण तयार होतात, पंचप्राण. त्यांना आपण जेवताना आपण म्हणजे पूर्वीच्या काळचे लोक द्यायचे बरं का, आहुती. ओम प्राणाय स्वाम, अपानाय स्वाम, व्यानाय स्वाहा वगैरे. कशासाठी मी एवढं सगळं बोललो? हे सगळं सूक्ष्म सृष्टीचं सूक्ष्म तुझ्यापासूनही पंचमहाभूत होतात असं मी गजाननाला म्हणतो आहे. आणि त्याच्यापासून जगही होतं असं म्हटलं आहे. त्याच्यामध्ये ही सूक्ष्म सृष्टी. आणि मग ही महाभूतं जेव्हा एकमेकांमध्ये मिसळतात एका विशिष्ट प्रमाणामध्ये, त्याचे 2 भाग केले जातात. प्रत्येक भूताचे, महाभूताचे म्हणूया 2 भाग, अर्धा अर्धा, 50-50% शुद्ध मराठीत. अर्धा भाग तसाच ठेवला जातो आणि उरलेल्या अर्ध्याचे 4 भाग केले जातात. म्हणजे 1/8, 1/8. आणि त्यातला तो भाग दुसऱ्या भूतात मिसळला जातो. म्हणजे आकाश नावाचं महाभूत घेतलं, त्याचे 2 भाग केले, अर्धा तसाच ठेवला, उरलेल्या अर्ध्याचे 4 भाग केले, कारण उरलेली 4 महाभूत आहेत ना, त्याच्यात ती मिसळले. आणि तसंच तिकडले 4 आले, ते या उरलेल्या अर्ध्यात मिसळले, असं शास्त्र सांगतं. हे झालं. हे जे सगळं गणित मी तुमच्यासमोर मांडतो ह्याला पंचीकरण असं म्हणतात. पंचीकरणाचं शास्त्र आहे. आणि हे जेव्हा मिसळतात एकमेकांमध्ये, तिथून पुढे आता स्थूलसृष्टीच्या निर्मितीची प्रक्रिया, शुद्ध मराठीत प्रोसेस, सुरू होते. गुणमायेनंतर जडमाया. आणि मग ती आपल्याला काय होते? इंद्रिय गोचर होते. म्हणून पंचीकरण झाल्यानंतर, म्हणजे पंचमहाभूत एकमेकात मिसळल्यानंतर जी पृथ्वी किंवा आपलं जे पदार्थ तयार होतात, हे जगत जे आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसतं म्हणूया आपण, ऐकू येतं म्हणूया, हे सगळं आपल्या इंद्रिय गोचर ते होतं. आणि हे पंचीकरण होण्याच्या आधी जेव्हा ती पंचमहाभूतं आपापल्या स्वरूपात असतात, ज्याला आपण तन्मात्रा असं म्हटलं, ते अत्यंत सूक्ष्म असतात. म्हणून तर आजतागायत मन कोणाला सापडलेलं नाही आहे, दिसलेलं नाही आहे. इतकी हजारो नाही, अनंत ऑपरेशन्स डॉक्टर लोकांनी केली असती, सापडलं का कोणाला मन? थोडासा बाजूचा मुद्दा जाता जाता, इट इज द हॉटेस्ट टॉपिक being debated in the field of neuroscience right now. Whether brain creates consciousness or consciousness makes the brain function. जाऊ द्या, फार सुंदर माझा आवडता विषय आहे तो, पण आत्ता त्याला वेळ नाही आपल्याकडे. मन नाही सापडलेलं कोणाला, अत्यंत सूक्ष्म आहे. कारण आपल्या पंचीकरणाच्या शास्त्राप्रमाणे ते सूक्ष्म महाभूतांचं बनलेलं आहे. पंचीकरण होण्याच्या आधीची सूक्ष्म महाभूत तन्मात्रा. आणि मग ते पंचीकरण होऊन ते स्थूल होतं आणि सगळी इंद्रियगोचर सृष्टी होते. भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवचे सगळं पुढे म्हटलेलं आहे. पुढे मग सगळे रसोम अपसु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्य हो, हे जे सगळं वर्णन भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये येतं, की या सर्वांमध्ये भगवंतच व्यापून कसा आहे आपल्याला याच्यामुळे छान कळू शकतं. ते सगळे वाद आपण बघितलेले आहेतच, बराच विचार आपण त्याचा केलेला आहे. पण आत्ताच्या आपल्या मंत्रापुरती जर विचार करायचा झाला तर त्वम भूमिरापो नलो निलो नभः, तुझ्यापासूनही 5 महाभूत जन्माला येतात आणि पुढे 5 महाभूतांचे सगळा व्यवहार जो आपण आत्ता सगळा समजून घेतला, पंचीकरण, त्याच्यापासून या जगताची निर्मिती होते. म्हणजेच हे संपूर्ण जगत, त्याची निर्मिती कोणामुळे होते? कोण करतं? तोच करतो. आता तो करतो म्हणजे त्याची ती माया नावाची शक्ती, अपरियमित स्तन्यम प्रकृतीम विद्यमे पराम जीवभूता महाबाहो येदम धार्यते जगत. त्याच्या पुढचा श्लोक आहे. माझी प्रकृती आहे, 2 प्रकारची आहे, एक परा आणि एक अपरा. आत्ता मी जे सगळं वर्णन केलं हे सगळं अपरा प्रकृतीचं वर्णन आहे. पण ह्या सगळ्या जगताला, या सगळ्या
अपरा प्रकृतीला जी धारण करते ती माझी परा प्रकृती आहे. ययेदम धार्यते जगत. हे सगळं करणारा कोण आहे? आपल्या भाषेत श्री गजानन आहे. आणि त्वम भूमिरापो नलो निलो नभः असं मी त्याला जेव्हा म्हणतो आहे गजाननाला, तेव्हा मी नेमका काय म्हणतो आहे हे आपल्याला कळावं, याच्यासाठी आपण अभ्यास करतोय. एवढा व्यापक विचार त्याच्या पाठीमागे आहे की माझं मन, माझी बुद्धी, माझं अंतःकरण, माझा हा देह आणि माझ्या या देहाच्या सापेक्षतेने बाहेरचं संपूर्ण जगत, सर्वम जगरिदम त्वत्तो जायते, तूच निर्माण केलंस. तू निर्माण केलंस, तुझ्यामुळे टिकताय, तुझ्यामुळे नष्ट होत आहे, तुझ्यामुळे ते प्रत्ययाला येत आहे, तुझ्यामुळेच कळत आहे, आणि तुझ्यामुळे ही सगळी पंचमहाभूतं निर्माण झाली आहेत. असं आपण या महामंत्रामध्ये, आपलं मंत्रामध्ये गजाननाला म्हणतोय, आणि त्याच्या या उपमंत्रामध्ये आपण त्याचा विचार केला. या मंत्राचा एक शेवटचा उपमंत्र राहिलेला आहे, तो आपण पुढच्या वेळेला घेऊ. त्वम चत्वारी वाक्पदानी, कारण त्याच्यामध्ये 4 वाणींचा उल्लेख आहे आणि तोही थोडा व्यापक विषय आहे, तोही छान आपण समजून घेऊया. त्याच्यासाठी आज आपल्याकडे वेळ नाही, कारण आज आपली वेळ झालेली आहे. तर आज आपण 2 उपमंत्र समजून घेतले या 5व्या मंत्राचे, आणि शेवटचा जो उपमंत्र आहे त्याचा आणि पुढच्या मंत्राचा म्हणजे 6व्याचा जमल्यास पुढच्या सत्रामध्ये विचार करू, आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.